मिरजेत काँग्रेस राष्ट्रवादी नगरसेवक उद्घाटनासाठी एकत्र. प्रभाग क्रमांक 5 मध्ये आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या निधीतून 1.25 कोटीची विकासकामे मंजूर. उद्घाटनाचा धडाका सुरू. जिथे निधी कमी पडेल तिथे आम्ही मदत करू, आमदार इद्रिस नाईकवाडी यांचे आश्वासन. सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी विधान परिषदेचे आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी 5 कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे आणि या निधीतील प्रभाग क्रमांक 5 मध्ये 1.25 कोटीच्या विकास कामे मार्गी लागलेली आहेत आणि या विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू असून आज किल्ला भाग ते जवाहर चौक रस्त्याचे डांबरीकरण कामाचा उद्घाटन सोहळा नागरिकांच्या हस्ते पार पडला. यावेळी आमदार इद्रिस नाईकवाडी, माजी महापौर विजयराव धुळबुळू, नगरसेविका बबिता मेंढे, नगरसेवक करंजामदार अतहर नाईकवाडी, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष ईश्वर जानवाडे, झकी पाटील यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 5 मधील विकास कामासाठी जिथे नगरसेवक कमी पडतील त्या ठिकाणी आम्ही मदत करू, असे आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी यावेळी आश्वासन दिलं आहे. आज महाराष्ट्र शासनाच्या विशेष अनुदानातून 5 कोटी रुपये मिळाले होते. त्या 5 कोटीमधून मिरज येथील किल्ला भाग न्यायाधीश निवासस्थान ते तिथं हायस्कूल रोडवरील जवाहर चौकात शिवराज कॉम्प्लेक्सच्या बाजूचा रस्ता हा त्यातून प्रस्तावित करण्यात आला होता. आज त्या कामाचं त्या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे. कामाची सुरुवात होते आहे. हा रस्ता एकतर शहरातल्या हायस्कूल रोडपासून असणाऱ्या बुधवारपेठ वगैरे भागातल्या लोकांची किल्ल्या भागात असणारी कनेक्टिव्हिटीसाठी फार वर्दळीचा रस्ता आहे, फार वापराचा रस्ता आहे. आणि रेल्वे स्टेशनकडून इकडं मार्केटकडे येणारा किंवा या गावाच्या ह्या भागाकडे येणारा वकार भाग वगैरेसाठी जोडणारा हा रस्ता आहे. या भागात अनेक शाळा वगैरे असल्यामुळं विद्यार्थ्यांची, पालकांची ने-आण वाहतूक या रस्त्यावर होत असते आणि ह्या रस्त्याचं बघता बघता थोडंसं लेवल ही बिघडली होती. त्यामुळे मध्ये सातत्याने पावसाळ्याचे 4-5 महिने अर्धा रस्ता हा पाण्याखालीच असायचा. त्यामुळे थोडंसं वेगळ्या पद्धतीने ही ट्रीटमेंट करून या ठिकाणी हा रस्ता करण्याचं त्यात नियोजन केलं होतं. त्यापैकी मला वाटतं 40 ते 50 लाख रुपये या रस्त्यासाठी लागणार आहेत. त्यामुळे काही कमी जास्त असेल ते पैसे फंड निधी उपलब्ध करून देऊ, पण एकदाच व्यवस्थित क्वालिटीचा रस्ता व्हावा या उद्देशाने या कामाकडे बघतोय आणि तशा सूचनाही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यामुळे आज या कामाचा शुभारंभ होतोय. लोकांना एक चांगली कनेक्टिव्हिटीचा रस्ता आपण चांगल्या पद्धतीचा दर्जेदार उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आज या भागातले सगळे नगरसेवक असतील, संबंधित सर्व आमचे माजी महापौर आदरणीय विजयरावजी धुळबुळ असतील आणि या भागातले सर्व जबाबदार नागरिक आज या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या सर्वांच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार हा रस्ता चांगल्या पद्धतीचा होईल आणि मक्तेदारांनाही तशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत. त्यांनी ते चांगल्या पद्धतीचं करावं अशा पद्धतीच्या सूचना आम्ही देतो आणि अशाच पद्धतीचे अनेक दुर्लक्षित असणारी शहरातली कामं देखील आता वेगवेगळ्या माध्यमातून आपण यावर्षी प्रस्तावित करतोय आणि लवकरच त्याचीही मान्यता मंजुरी आपल्याला मिळून जाते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.